धर्माबाद तालुक्यातील तमाम जनतेला माझा रामराम। पुरवठा अधिकारी, नायब तहसीलदार पंडित राठोड हे आपल्या धर्माबादला ज्यावेळेसपासून रुजू झालेले आहेत पुरवठा अधिकारी म्हणून, तेव्हापासून एवढं भ्रष्टाचार वाढलेले आहे स्वतः दुकानाचं काही सांगू शकणार। लाभार्थ्यांना एवढा त्रास होणार आहे, ते त्रास होत आहे, पण पंडित राठोड हे काय त्याच्याकडे लक्ष देत नाहीत। बऱ्याच वेळेस ई पास मशीन सरकारनं ठेवलेली आहे जनतेसाठी, की काही घोटाळे होणं आणि स्वस्त धान्य दुकानदार लाभार्थ्यांना वेळेवर धान्य द्यावं यासाठी ई पास मशीन सरकारने ठेवलेली आहे। पण ई पास मशीन ठेवूनसुद्धा त्यांनी ऑनलाईन न घेता ऑफलाईनवरही त्यांनी स्वस्त धान्य दुकानदार धान्य देतात। पण काही बरेच लोक गाव सोडून उदरनिर्वाहासाठी बाहेरगावी गेलेले राहतात, पण बाहेरगावी लोकांचे धान्य येते, पण ते जाते कुठं? काळ्या बाजारात जाणार कुठं? हे दोघांच्या संगनमतानंच होईल ना सगळं। हे नायब तहसीलदार आणि स्वस्त धान्य दुकानदार ह्यांच्या दोघांच्या संगनमतानं काळ्या बाजारात धान्य जात आहेत। पण या काळ्या बाजारात धान्य जाण्यासाठी हे तहसीलदार व सर्व कर्मचारी कोणी याच्याकडे लक्ष देत नाही। सरकारनं असे धोरण ठेवलेले आहे की स्वस्त धान्य दुकानदार ई पास मशीन लाभार्थ्यांना वेळेवर धान्य द्यावं, पण वेळेवर धान्य न देता त्याची वेळ केव्हा असते काय असते सांगू शकत नाही, आणि लाभार्थ्याचं काही त्याच्या नामफलक राहत नाही, स्वस्त धान्य दुकानाचं नामफलक राहत नाही। दोन वेळेस 2 महिन्याचे 10 तारखेला जर धान्य आलं तर 27 तारखेपर्यंत धान्य देतात। 2 महिन्याचे एकदाच धान्य येते, एका महिन्याचं त्यांनी गायब करतात। आणि स्वस्त धान्य दुकानदार एक जर सस्पेंड झाला, स्वस्त धान्य दुकानदार एक नसेल तर दुसऱ्या स्वस्त धान्य दुकानदाराला अजून दुसरं जोडतात। ते जोडल्यानंतर अजून त्याच्यामध्ये खूप भ्रष्टाचार, त्याने वेळेवर देत नाही, हे दुकानाचं वेळेवर देत नाही तर ह्या दुकानाचं केव्हा देईल त्यानं? ते खूप भ्रष्टाचार चालू आहे। या भ्रष्टाचार रोखण्यासाठी आम्ही पत्रकार बंधू, पत्रकार संघटनेचे अध्यक्ष आम्ही सर्वजण तहसीलदार मॅडम यांना निवेदन दिलो की भ्रष्टाचार अधिकाऱ्याला कडक कारवाई करून निलंबित करण्यात यावा। आमचं म्हणणं आम्ही तहसीलदार मॅडमपर्यंत पाठवलं व तसेच माहितीस्तव म्हणून नायगाव मतदारसंघाचे आमदार साहेब राजेशजी पवार साहेब यांना पण आम्ही माहितीस्तव दिलेलो आहोत। राजेश पवार साहेबांनी दखल घेतील याची आम्हाला खात्री आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र। आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच हिंदू सम्राट 24 न्यूज चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका। अधिक माहितीसाठी संपर्क करा मुख्य संपादक लालाजी इमणेलू।